हमने कोरोना के समय में वर्क फ्रॉम होम की, ऑनलाइन मीटिंग्स की, वीडियो कॉन्फ्रेंस की। या सगळ्यांनी सर्वसामान्य माणसांनी जगायचं कसं हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला आहे। आज समय की मांग ऐसी है कि उन व्यवस्थाओं को हम फिर से शुरू करें तो वो देश हित में होगा। काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्याचा सल्ला दिला। त्यानंतर नागरिकांना ज्या गोष्टीची भीती होती ती गोष्ट अखेर खरी ठरली आहे। देशातील पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली। एप्रिल 2022 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पहिल्यांदाच वाढ करण्यात आली आहे। त्यानुसार पेट्रोल 3 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 3.11 रुपये प्रति लिटर इतकं महागलंय। या दरवाढीमुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोलचा दर हा 106.54 रुपयांवर पोहोचलाय, तर डिझेल 3 रुपयांनी महागल्यामुळे प्रति लिटर 93 रुपयांवर जाऊन पोहोचले। पेट्रोल आणि डिझेल मधील या दरवाढीमुळे देशभरात आता महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे। सामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे। गेल्या काही काळापासून स्थिर असलेल्या इंधन दरांमध्ये आता वाढ झाली आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींमुळे देशात इंधन दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। मुंबईत पेट्रोलनं 106 रुपयांचा टप्पा ओलांडला असून डिझेल महागल्यानं आता माल वाहतूक आणि पर्यायाने जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे। पेट्रोलच्या दरात झालेली वाढ ही वाहनधारकांसाठी चिंतेची बाब आहे। मुंबईत पेट्रोलनं पुन्हा 106 रुपयांचा टप्पा ओलांडलाय। देशातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे नवे दर काय आहेत तर मुंबईमध्ये 106.68 रुपये, तर दिल्लीमध्ये 97.77 रुपये, तर कोलकात्यात 108.74 रुपये, तर चेन्नईमध्ये 103.67 रुपये इतक्यावर पेट्रोल पोहोचलेलं आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि कच्च्या तेलाच्या किमतीतील चढ उतार यांचा परिणाम आता भारतीय इंधन दरांवर झालाय। गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेल्या दरांमध्ये अचानक 3 रुपयांची वाढ झाल्यानं सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे। सार्वजनिक वाहतूक, खासगी प्रवासासाठी आता नागरिकांना अधिकचे पैसे मोजावे लागतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी आणि आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी तेल आणि गॅसच्या दरात वाढ होण्याचे संकेत दिले होते। पुरी आणि गव्हर्नर यांनी स्पष्ट केलं होतं की तेल कंपन्यांवर दबाव वाढत असल्यामुळे दरवाढ जास्त काळ रोखता येणार नाही। यानंतर शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची, तर सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमधील चढ उतार आणि रुपयाचं अवमूल्यन यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आली आहे। मध्य पूर्वेकडील संघर्षामुळे इंधनाच्या पुरवठ्यात असलेली कमतरता अद्यापही कायम आहे, ज्याचा थेट परिणाम आता इंधनाच्या किमतींमध्ये दिसून येतोय। दरम्यान गेल्या 4 वर्षांपासून स्थिर असलेल्या दरांमध्ये आज लक्षणीय बदल झालाय। 28 फेब्रुवारी रोजी इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष उफाळून आला। सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरांमध्ये वाढ करणं दीर्घ काळापर्यंत टाळलं होतं, पण तेल कंपन्यांना होत असलेल्या तोट्याच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अखेर इंधनाचा दर वाढवण्याचा निर्णय घेतलाच। गेल्या रविवारी सध्याच्या संकटाची दखल देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परकीय चलन वाचवण्याच्या उद्देशानं काही उपाययोजना करण्याचं आवाहन केलं होतं। तुम्हाला माहितीच असेल, यामध्ये इंधनाचा काटकसरीनं वापर करणं, सोन्याची खरेदी पुढे ढकलणं, परदेश प्रवास स्थगित करणं यांसारख्या गोष्टींचा समावेश होता। रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली आहे आणि सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य हे 95च्या पातळीच्या खाली घसरलेलं आहे। देशात आता महागाईचा दबाव अत्यंत वेगाने वाढत असल्यामुळे ही चिंताजनक बाब आहे आणि हे चिंताजनक चित्र समोर आलंय। एप्रिल 2016 मध्ये देशाचा घाऊक महागाई दर वाढून थेट 8.30% पोहोचलाय आणि मार्च महिन्यात हा दर 3.88% इतका होता। अवघ्या महिन्याभरात झालेली ही जी वाढ आहे ती गेल्या 42 महिन्यांचा म्हणजे 3.5 वर्षाचा विक्रम मोडणारी ठरली आहे। पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे या महागाई मागचं मुख्य कारण मानलं जात आहे। या महागाईच्या वाढीमध्ये फ्यूल आणि पॉवर क्षेत्राचं योगदान सर्वाधिक राहिलंय। मार्चमध्ये केवळ 1.5% असलेली या क्षेत्रातील महागाई ही एप्रिलमध्ये थेट
24.71% झेपावली आहे. त्यामुळे या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनं आता सर्वसामान्यांचं कंबर डवळलंय. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.